माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. तुकोबाराय सांगतात, परमात्माच गुरु रूपानं आणि परमात्माच भगवत रूपानं प्रकट होत असतो. त्या दोघांमध्ये अभेद असतो. प्रश्न एक जाता जाता, जर परमात्मा आणि संत हे स्वरूपानं एकच आहेत, तर दोन अवतार घेण्याचं कारण काय? एकच आहेत तर दोन का झाले? आणि मग दोन झाले तर त्यांना एक सिद्ध करण्याचा आटापिटा कशाला? सामान्य प्रश्न आहे. जर ते दोघे दोन आहेत तर एक मानायचं कारण काय? आणि जर एक आहेत तर दोन झाल्याचं कारण काय? साधा प्रश्न आहे. त्याचं उत्तर जाता जाता देऊन जातो. परमात्मा आणि संत जरी एकच असले तरी दोघांच्या कार्याची शैली वेगळी आहे, म्हणून दोन अवतार धारण करावे लागतात. दोघांच्या कामाची पद्धत वेगळी. एक वाक्य सांगतो, परमात्मा जसं कार्य करतो तसं संत करत नाहीत, आणि संत जसं कार्य करतात तसं परमात्म्याला करता येत नाही. माझं म्हणणं नीट ऐका. परमात्मा ज्या पद्धतीचं कार्य करतो तसं संत करत नाहीत, आणि संत जसं कार्य करतात तसं परमात्मा करत नाही, त्याला करता येत नाही असं माझं म्हणणं आहे. येत नाही. दोघांच्या कामाची पद्धत वेगळी. काम बदललं की संज्ञा बदलते. आपल्याकडे नियम आहे, काम बदललं की संज्ञा बदलते. एकच अंतःकरण चार वेगवेगळ्या कामाने चार वेगळ्या संज्ञेला पात्र झालंच की नाही आपल्याकडे वेदांतामध्ये? मन, बुद्धी, चित्त, अहंकार काय आहे? एकच अंतःकरण आहे ना. कामं वेगवेगळी म्हणून वेगवेगळ्या संज्ञा आल्या. तसंच असतं. एखादा माणूस आहे, ऑफिसमध्ये जाऊन खुर्चीवर बसला की त्याला साहेब म्हणतात. तोच माणूस घरी आला आणि मुलांना शिकवायला लागला की त्याला गुरुजी म्हणतात. तोच माणूस घरामध्ये काही रागवायला लागला की त्याला कोणीतरी अजून वजनदार माणूस कर्ता पुरुष म्हणतात. तोच माणूस हातामध्ये पिशवी घेऊन भाजी आणायला गेला की त्याला नोकर म्हणतात. माणूस एकच असतो, पण कामं बदलली की त्याच्या संज्ञा जशा बदलत जातात, तसं संत आणि परमात्मा एकच आहे, पण कामाचं स्वरूप बदललं, त्यामुळं त्यांना दोन संज्ञा प्राप्त झाल्या. एकाला संत म्हणतात, एकाला देव म्हणतात. एवढाच फरक आहे. मी साधं बोलतो, अजून पुढं उदाहरणाने बोलतो, ऐका. परमात्मा जसं कार्य करतो तसं संत करत नाहीत, आणि संत जसं कार्य करतात तसं परमात्म्याला करता येत नाही. काय बदल आहे? अनेक बदल. कामाच्या शैलीमधले अनेक फरक मी आपल्याला सांगेन. 4-5 फरक मी आपल्याला सांगेन, परंतु नावाला म्हणून एक सांगून जातो, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून. एक नावाला काय होतं, जुन्या काळामध्ये एकादशीला कीर्तनकार कीर्तनाला रात्री कंबर बांधून उभा राहिला की तो काकडा करूनच खाली बसायचा. तुकोबारांच्या जीवनातले प्रसंग आहेत ना महाराज, मी चुकत असेल तर सांगा मला, आहे ना. जुन्या काळामध्ये कीर्तनकार रात्री कीर्तनाला एकादशीला उभा राहिला की द्वादशीला काकडा करूनच खाली बसायचे जुने कीर्तनकार. कारण जुन्या कीर्तनकारांना काकडा येत होता हो. हे त्याचं मुख्य कारण आहे, म्हणून काकडा करून खाली बसायचं. आता थोडी अडचण झाली, त्याला काय करता? अडचण झाली ना. बरं, असू द्या. मी माझ्याकरता नाही सांगितलं, मी वेळेत संपवणार आहे. फक्त तुम्हाला एक कल्पना देऊन ठेवली, बाकी काही नाही. ऐका, काय फरक आहे दोघांच्या कार्यशैलीमध्ये? परमात्मा आणि संत कार्यशैलीमध्ये अरे कितीतरी फरक महाराज, कितीतरी फरक. काय सांगू मी आपल्याला. परमात्मा अवताराला येतात आणि परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन एक सांगतो मी आपल्याला. परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन भगवंतानी स्वतःने आपल्याला गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगून ठेवलं. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूनाम परित्राणाय दुष्कृताम विनाशाय. मी अवताराला येतो. साधूंचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवताराला येतो. बरोबर. आता साधू म्हणजे सज्जनाचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता जर भगवंताचा अवतार असेल, तर मला एक साधा प्रश्न असा विचारायचा आहे की या जगतामध्ये फक्त दुष्ट आणि सज्जन दोनच वर्ग आहेत का? तिसरा वर्ग नसेलच का? ऐका, परमात्मा येतात कशा करता? सज्जनांचं रक्षण करायला, दुष्टांचा नाश करायला. मग या जगतामध्ये फक्त सज्जन आणि दुर्जन दोनच वर्ग आहेत का? तिसरा वर्ग नसेल का? असेल का नाही? का दोनच वर्ग आहेत? बरं, जाऊ द्या, मी सोपं बोलतो अजून. जगात सगळे सज्जनच आहेत का? नाही. मग सगळे दुर्जनच आहेत का?
नाही. मग मधलाही असेल का नाही एखादा वर्ग? बरं जाऊ द्या, अजून सोपं करतो. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट सज्जन कोण? हात वर करा. कोण करत नाही आणि करू नये. शहाण्याने करू नये, हात वर करू नये. कारण असं असतं महाराज, जो खरा सज्जन असतो ना तो कधी हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे म्हणून. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणून सांगतो ना त्याच्या एवढा दुर्जन या जगाच्या पाठीवर नसतो महाराज. मी सज्जन. ज्ञानोबारायांनी जाहिरात केली काय आपल्या सज्जनतेची? तुकोबारायांनी सज्जनतेची जाहिरात केली काय? करू नये, झाकली मूठ, बास 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 बास, आपलं आपल्या जवळ राहावं, प्रदर्शन करू नये. बरं जाऊ द्या, तुम्ही सज्जन आहात मला माहिती आहे, पण सज्जनतेमुळेच तुम्ही हात वर करून सांगत नाही हेही मला माहिती. जाऊ द्या, सज्जन कोण आहे? हात वर करा. नाही करत ना, मग माझा दुसरा प्रश्न आहे, जाऊ द्या नसेल कोणी, असेल माहित नाही, आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. दुर्जन, दुर्जन आहे? दुर्जन आहे का इथं कोणी? दुर्जन आहे का इथं कोणी? नाही ना. कोणी म्हणणार नाही मी दुर्जन आहे म्हणून, कोणी म्हणणार नाही. मग मला सांगा, आपण सज्जन का दुर्जन? हा, आता अडचण इथं आहे. सज्जन हात वर करा, नाही. दुर्जन हात वर करा. तुम्ही म्हणाल तुम्ही का आम्हाला दुर्जन म्हणता? अहो, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशी करतो, पंढरपूर आळंदी देहूची वारी चुकली नाही कधी आम्ही, चालत जातो दरवर्षी आळंदी पंढरपूरला. आम्ही काय, मी तसं म्हणतच नाहीये, माझं म्हणणं तेच नाही, ते नाहीये. आपण आळंदी पंढरपूरला वारीला जातो, मान्य आहे मला, पण ज्या आळंदीला आपली सज्जनता सिद्ध करायला, ज्या देहूला, आळंदीला, पंढरपूरला आपली सज्जनता सिद्ध करायला पंढरपूरला आपण चाललोय, तिथं वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जाणं हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? सांगा बरं एकदा, सांगा बरं एकदा, कोणत्या सज्जनतेचं लक्षण काढलं हे? असं नसतं. वारकऱ्यांनी कोणीच खोटं वागू नये, निदान वारकऱ्यांनी. अरे आपण जगासमोरचा आदर्श आहोत महाराज. वारकरी म्हणजे काय सामान्य माणूस आहे का? आपण खोटं वागायचं नाही, आपण चुकीचं वागायचं नाही, आपण अनैतिक वागायचं नाही, आपण अधार्मिक वागायचं नाही. आपण वारकरी माणसं आहोत. असं काय करा, लक्षात घ्या. का बोलतो मी आपल्याला? आपण सज्जन म्हणावं तर सज्जन नाही, दुर्जन म्हणावं तर दुर्जन नाही. अडचण कुठे येते सांगू का? जरा वर्मावर बोट ठेवू का? अडचण कुठे येते? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते, याच्यामध्ये आपण आहोत. बरोबर आहे का? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. आणि जर आम्ही सज्जन म्हणून घेतलं आणि एखादा आला आणि म्हणाला एवढा सज्जन आहे तर जा बरं सदेह वैकुंठाला, शक्य आहे काय? धाडस आहे काय? नाही ना, आपल्याच्याने होत नाही ते, आपल्याच्याने होत नाही ते. म्हणून याचा विचार करा. आम्ही सज्जन नाही, धड दुर्जन नाही. सज्जनता आणि दुर्जनता याच्यामध्ये, मागे एकदा बोललो होतो, सज्जनता आणि दुर्जनता याच्यामध्ये आपण आहोत. मग आम्ही धड सज्जन नाही, आम्ही धड दुर्जन नाही, आणि परमात्मा तर येतात सज्जनाच्या रक्षणाला आणि दुर्जनाच्या नाशाला. मग आमचा पत्ता कुठे आहे? आमच्या करता देव येत नाही महाराज, येत नाही. परमात्मा वैकुंठाला परत गेले आणि परत गेल्यावर देवाने विचार केला, आपण जाऊन सज्जनाचं रक्षण केलं आणि दुर्जनाचं निर्दलन केलं, पण या दोघांच्या मध्ये अडकलेल्या वर्गाला आपण काही केलं नाही ना. मग भगवंताने विचार केला, चला परत. आणि परत चला म्हणून निघाले तर त्यांच्या लक्षात आलं, परत भगवान म्हणून जाऊ तर तेच गळ्यात पडेल, परित्राणाय साधूनां विनाशायचे दुष्कृता. मग आता असा अवतार घेतला पाहिजे. देवाने ठरवलं असा अवतार घेतला पाहिजे की सज्जन दुर्जन या दोन्हीच्या मध्ये अडकलेला जो वर्ग आहे, त्या वर्गाकरता कार्य करायचं असेल तर आपल्याला माणसाचं रूप घ्यावं लागेल, पण असलेलं देवत्व तर सोडता येणार. आपलं देवत्व तर सोडायचं नाही, पण माणसाचं रूप घेऊन जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत मधल्या वर्गाकरता आपल्याला कार्य करता येणार नाही. म्हणून माणसाचं रूप आणि असायला देव असा अवतार घेऊन जेव्हा भगवान प्रकट झाले तेव्हा त्यांना संत म्हटल्या गेलं. विठ्ठला विठ्ठला म्हणून भगवंताच्या अवतारामध्ये ज्या सज्जन दुर्जनाचं नाव आहे ना, संतांच्या अवतारामध्ये तुकोबारायांनी सज्जन दुर्जनाचं नावच येऊ दिलं.
अवतार तुम्हा धराया कारण कोण उद्धरावे कोण जन जड जीव सज्जन आणि दुर्जनाच्या मध्ये बसणारी एवढे तीनच आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. बस जनाचा जीवाचा जडाचा उद्धार करण्याकरता संत येतात. म्हणून दुष्ट भेटला की त्याचं निर्दालन करणं ही भगवंताची कार्यशैली आहे. आणि दुष्ट भेटला तर त्याला सज्जन म्हणून जगताच्या कल्याणाकरता त्याचा वापर करणं ही संतांची कार्यशैली आहे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे आपण रोज म्हणतो ना. म्हणजे दुर्जन जर भेटला तर विनाशायच भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. दुर्जन जर भेटला तर त्याला त्याचा संहार करणं ही देवाची कार्यशैली. आणि दुर्जन जर भेटला तर त्याला खलत्वापासून काढून ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत पोचवणं ही संतांची कार्यशैली. या कार्यशैलीत फरक आहे. म्हणून दोघांना वेगळ्या रूपामध्ये अवताराला यावं लागतं. काय कारण आहे? तुकोबारांनी दिलेलं कारण सांगतो, पुढे जातो. काय कारण आहे? अरे भगवान भगवान म्हणून अवताराला येतात, गुरु गुरु म्हणून अवताराला येतात. काय कारण आहे? तुकोबारांनी त्याच्याकरता एक शब्द वापरला, प्रेम भाव. एक शब्द, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. प्रेम भाव जगताबद्दलचा प्रेम भाव अंतःकरणात आहे. पण या प्रेम भावामध्ये सुद्धा फरक पडतो. संत म्हणून गुरु म्हणून प्रेमभाव आणि देव म्हणून प्रेमभाव. एक दोन वाक्यामध्ये बोलतो, ऐका. एक दोन वाक्यामध्ये बोलतो. सरळ जर व्याख्येच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या एका अंतरंग भक्ताबद्दल प्रेमभाव दाटून येतो तेव्हा येतो त्याला देव म्हणा. आणि सगळ्या जगताबद्दलचा प्रेमभाव दाटून आल्यावर जे येतात त्यांना संत म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला.